मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे शुशने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं आणि तिला आज नाश्त्यामध्ये मात्र फक्त तिच्या आवडीचंच खायचं असतं आणि तिने स्वानंदीला सगळ्यांच्या आवडीनिवडी सांगितलेल्या असतात. पण तू जे बनवणार आहेस ते मी खाणार नाही आहे असं स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर स्वानंदी मात्र अर्धा तास घेते आणि किचनमध्ये राबायला लागलेले असते. आणि तेव्हा आता समर इथे म्हणत असतो, तुम्ही एकट्याच किचनमध्ये राबणार, पण मी अजिबात असं होऊ देणार नाही. असं बोलल्याबरोबर आता समरसुद्धा किचनमध्ये स्वानंदीला मदत करताना आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता सुरुवातीला आपण पाहतोय इथे आता सुष्मिता म्हणत असते, मला घरातले सगळे अधिकार हवेत, म्हणजे मला फक्त इथे गिफ्ट वगैरे काहीच नकोय, मला ह्या घरची मालकीण व्हायचं आहे. म्हणजे तुला नेमकं काय हवंय ताई? तू जे काही करतेस ना त्या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत, काही जरी झालं तरी सुद्धा. आणि जर तू मला हे सगळं नाही दिलंस तर मग मला नाही चालणार आहे. आजी म्हणत असतात, अगं असं काय करतेस? ह्या घरातले सगळे अधिकार जे आहेत ना ते मोठ्या सुनेकडेच असतात आणि असं नाही होणार आहे बाळा. असं बोलल्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, मग मला सांगा, मग इथे मी मोल करीन आणि मी सगळं ताईचंच ऐकायचं का? मग मला पाहिजे ते मिळणारच नाही का? तेव्हा समर म्हणत असतो, ठीक आहे कालवा करू नको, शांत बस, तुला जे काही पाहिजे आहे ना ते सगळं काही मिळणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे काय करताय? मग आता ती म्हणत असते, नाही, त्या तिजोरीच्या आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्या काही चाव्या आणि अधिकार मला इथे हवे आहेत असं सुद्धा सुष्मिता बोलत असते. आणि त्यानंतर ती स्वानंदीकडे हात पुढे करते आणि स्वानंदीला त्या चाव्या मागत असते. आता स्वानंदी इथे समोरच्या शब्दापुढे नसते आणि त्यामुळे तिने लगेचच घरातल्या सगळ्या तिजोरीच्या चाव्या, अधिकार, कारभार आणि मान हे सगळं काही दिलेलं असतं. कारण आजीनं सांगितलेलं असतं की कालवा करू नकोस, ठीक आहे, येणारे 15 दिवस तुझ्याकडे घरातला कारभार आणि त्याचबरोबर तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडे असणार आहेत. आणि त्यामुळे सुष्मिता फारच जास्त आनंदित असते. इथे मल्लिकाला मात्र पाहिजे त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि आता मल्लिका म्हणत असते, आता तरी खुश आहेस ना? मग आता समर म्हणत असतो, हे बघ, आता 15 दिवस ही कारभार आणि त्याचबरोबर जबाबदारी आणि तिजोरीच्या चाव्या हे सगळं काही तुझ्याकडे असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित राहायचं, कळलं का? मग आता इथे मल्लिका म्हणत असते, झालं ना बाई, खुश झालीस ना तू? तेव्हा ती म्हणत असते, हो मी तर खुश झाले, पण आता मला ना ह्या हेवी ड्रेसने खूप जास्त त्रास होतोय, मला पटकन चेंज करायचं आहे, आपण सगळेजण चेंज करूयात का? मग आता समर म्हणत असतो, पण एक गोष्ट मात्र सुष्मिता कायम लक्षात ठेवायची, स्वानंदी मॅडमने इथे कोणताही हक्क हिरावून किंवा बळजबरीने त्यांनी स्वतःहून घेतला नाहीये. त्यांना त्यांच्या वागण्यातून आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या गोष्टी केल्यात ना त्या सगळ्यामुळे त्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत. त्या इथे आजूबाजूला असतील ना तरी सुद्धा एक पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का? एकंदरीत काय तर त्यांनी सगळ्यांच्या हेल्थची काळजी घेतली, त्याचबरोबर कोणी कसं राहावं, काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे पाहिल्या आहेत. आणि आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुला सांगतो, त्यांनी हे सगळं मान आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत, याच्या पलीकडे मात्र काहीही नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी सुद्धा अगदी तुम्ही म्हणाल आणि तुम्ही बोलाल त्याच पद्धतीने सगळं काही करणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो ते तर करावंच लागणार आहे, काही जरी झालं तरी सुद्धा, कारण कायम एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची. तेव्हा ती म्हणत असते, प्लीज मी हे सगळं काही लक्षात ठेवणार आहे ना, पण आता मला मात्र चेंज करायला जायचं आहे, मी जाऊ का चेंज करायला? असं म्हणून ती लगेचच आता चेंज करायला तिथून निघून जाते. आता ती तर तिथून निघून गेलेली असते, पण इथे मात्र स्वानंदीला फारच जास्त टेन्शन आलेलं असतं. स्वानंदी आता इकडे विचार करू लागलेली असते की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच अशा पद्धतीने व्हायला हव्यात का, असा ती विचार करत असते. दुसरीकडे जेव्हा आता इथे शुश ही घरामध्ये येते, आल्याबरोबर इथे मात्र मल्लिकाच्या हातामध्ये तिच्या चाव्या देत असते आणि मल्लिकाला म्हणत असते, बघा मी काय करून दाखवले, मी अगदी बरोबर वागले ना, तुम्हाला पाहिजे होतं ते तसं सगळं इथे मी केलेलं आहे ना? आणि तेव्हा ती म्हणत असते, हो हे सगळं अगदी तू पाहिजे तसं आणि त्याच पद्धतीने केलेलं आहेस. आणि तुला एक गोष्ट सांगू का, गेली अनेक वर्ष हे सगळं काही करण्यासाठी आणि चाव्या मिळवण्यासाठी, कितीतरी वर्ष मी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी झगडत आहे, पण आज मात्र कुठेतरी जाऊन मला हे सगळं काही मिळालंय आणि मला फार आनंद झालाय. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, पण
तुम्हाला जे कमवता आलं नाही, मिळवता आलं नाही, ते मी मिळवलंय की नाही? तेव्हा मल्लिका म्हणत असते, हो ग, कारण ह्या घरची थोरली सून असून सुद्धा मला हा मान आणि हे सगळं काही मिळालं नाही. हे सगळं समरच्या आईकडेच असायचं. पण आता सुष्मिता म्हणत असते, पण मी हे सगळं काही करून दाखवलंय ना. मग आता मल्लिका म्हणत असते, हो, ही सून माझी फार जास्त गुणाची आहे. दुसरीकडे स्वानंदी बेडवर बसलेली असते, फार त्रास करून घेत असते स्वतःला आणि सुष्मिताचं बोलणं तिला स्पष्टपणे आठवू लागलेलं असतं. आणि ते बोलणं आठवल्यानंतर आता लगेच समर तिथे येतो. समर आल्याबरोबर तिला विचारत असतो की काय झालंय स्वानंदी मॅडम, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, ठीक आहे, कारण टेन्शन आलेलं आहे खूप जास्त. मग आता तो म्हणत असतो, कोणाचं आणि कसलं टेन्शन घेताय? हे बघा, सुष्मिताचं टेन्शन वगैरे घेण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे, प्लीज जरा तुम्ही शांत बसा ना. पण तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही, मी शांत नाही बसू शकत आहे. तुम्हाला सांगू का, ती लहान आहे हो. अहो, एवढीशी जन्मल्यापासून तिला लहानाचं मोठं होताना मी पाहिले. आणि आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, ती फक्त दिवसभर रील्स, फोटो, सेल्फी आणि त्याचबरोबर तिचं ते जे काही ऑनलाईन किंवा आणखी तिचं काही जे काही फॉलोअर्स वगैरे आहेत ना, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती इथे बिझी असते. पण आता ती इथे घरामध्ये आल्यापासून खूप जास्त विचित्र पद्धतीने वागते ती. मला कळत नाही. आणि तिने घराची जबाबदारी घेतली त्याबद्दल मला काही वाटत नाही आहे. पण तुम्हाला सांगू का, ती हे सगळं काही तिला जमणार आहे का? तिला हे सगळं काही पेलणार आहे का? तेच मला काही समजत नाही. असं सुद्धा आता इथे स्वानंदी बोलू लागलेली असते. तेव्हा समर मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, हे बघा, खूप मोठा श्वास घ्या आणि त्यानंतर श्वास सोडा, प्लीज शांत व्हा, शांत व्हा, असं म्हणून स्वानंदीला तो शांत करत असतो. आणि त्यानंतर तिला म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ती जरी लहान असली तरीसुद्धा आता मोठी झालीच आहे ना. बाळ जरी लहान असलं तरी ते मोठं होतं, पायावर उभं राहतं, चालायला लागतं, त्यानंतर आईचा हात सोडून चालायला लागतं. मग आपण त्याचीच काळजी करत बसायचं असतं का? हे घ्या बरं, पाणी प्या, पहिलं पाणी प्यायचं आहे तुम्ही. आणि त्याचबरोबर हसायचं सुद्धा आहे. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. उलट मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं कौतुक करावं असं वाटतंय. एक मोठी जाऊ म्हणून, ह्या घरची जबाबदार सून म्हणून आणि मोठी बहीण म्हणून तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने वागलात ना, ती गोष्ट फार आनंदाची आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता झोपायची तयारी होत असताना सुसाट वारा सुटलेला असतो. तेवढ्यात स्वानंदी आणि समर हे पडदे बंद करून खिडक्या लावायला जातात. पण दोघांचीही आता एकमेकांना टक्कर होत असते. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. स्वानंदी मात्र लवकरच उठून किचनमध्ये गेलेली असते आणि इडली बनवत असते. सुष्मिता म्हणत असते, हे सगळं तू कोणाला विचारून बनवतेस? तेव्हा ती म्हणत असते, कोणाला म्हणजे मला नाही समजलं, मला इडली खायची नाही. मला अगं असं काय करतेस? तुला तर इडली प्रचंड आवडते ना, पण तू हे मला न विचारता बनवलंयस ना, त्यामुळे अजिबातच चालणार नाही. आज ना मला खिचडी किंवा थालीपीठ असं काहीतरी खाण्याची इच्छा होते. अगं खिचडी आता शाबू कसा भिजणार आहे आणि हे पीठ वायाला जाईल ना. आपल्याकडे एवढे मोठे सर्वंट आहेत ना, त्यांना देऊन टाक ना. हे बघ सुष्मिता, अजिबात असं चालणार नाही. तुला इडली आवडते ना, मग इडलीच बनणार आहे. तेवढ्यातच अंशुमन आणि मल्लिका येतात आणि ते म्हणत असतात, मला सुद्धा हे सगळं खाण्याची अजिबातच इच्छा नाही आहे. मग आता ती म्हणत असते, मी तुला सांगितलं ना, आत्ताच्या आता हे बंद कर आणि मी म्हणते ते बनव. मग आता स्वानंदी म्हणत असते, हे बघ सुष्मिता, शांत बस आणि मी जे बनवले ना तेच होणार आहे सगळं काही, कळलं का? असं 4-4 इथे पदार्थ बनवले जाणार नाहीये. तेवढ्यातच समर येतो आणि विचारत असतो, का काय झालेलं आहे? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही नाही, काही नाही झालं. पण सुष्मिता म्हणत असते, काही नाही कसं झालं, मला इथे ही इडली खायचीच नाहीये. तेव्हा समर म्हणत असतो, इडली खायची नाही म्हणजे? म्हणजे मला ना इथे खिचडी खायची आहे किंवा थालीपीठ. इकडे सासूबाईंना इथे सँडविच खायचं आहे आणि तेच होणार आहे आणि तेव्हा तेच बनणार आहे. मी इथे आता सगळा कारभार माझ्याकडे आहे ना, मग माझं नाही ऐकलं तर मग मी कसली घरातली मोठी आणि घरातला कारभार चालवते? तेव्हा आता स्वानंदी म्हणत असते, काळजी करू नकोस, 15 मिनिटं किंवा अर्धा तास दे, पुढच्या अर्ध्या तासामध्ये मी सगळं काही बनवते. मग आता आजी आणि समर स्वानंदीच्या बाजूने बोलतात आणि म्हणत असतात, हे सगळं काही करण्याची काहीच गरज नाहीये. स्वानंदी म्हणत असते, असू द्या, इट्स ओके, मी बनवते सगळं. आता मल्लिकाला ती म्हणत असते, तुम्ही अर्ध्या तासात आलात तरी सुद्धा चालेल. मग आता मल्लिका म्हणत असते, आता मला इथून जायला सांगतेस का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला जायचं नसेल तर अर्धा तास अशाच उभ्या राहा, मी बनवते आणि मी बघत राहा कशी बनवते तर. कारण स्वानंदीचा आता रोग सगळा मल्लिकाकडे असतो, कारण मल्लिकाने हिच्या कानामध्ये एवढं सगळं काही घातलेलं आहे, ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते. आता स्वानंदी सगळं काही बनवायला घेते, पण तेवढ्यात समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, तुम्हाला हे सगळं काही एकटीला बनवायची गरज नाहीये. मग आता समर मनामध्ये विचार करतो, स्वानंदी मॅडम जर ह्या घरासाठी एवढं सगळं काही करतायत तर मला सुद्धा त्यांची मदत केलीच पाहिजे, असं म्हणून तो आता स्वानंदीला किचनमध्ये मदत करणार असतो. तर पाहत राहा विन दोघातलीही तोटे ना.